नमस्कार विद्यार्थी मित्रो, आपण समतोल किंवा सामूहिक समतोल संकल्पना पाहायची आहे। यापूर्वी आपण सामाजिक कल्याण म्हणजे काय, सामाजिक कल्याणाचे विविध निकष, कसोट्या आणि प्राध्यापक एरोचे अशक्यता प्रमेय याही संदर्भात चर्चा केलेली आहे। आपण या ठिकाणी सार्वत्रिक किंवा सामूहिक समतोल संकल्पना किंवा प्राध्यापक वॉलराच्या सार्वजनिक समतोल सिद्धांताची चर्चा करणार आहोत। तर अर्थशास्त्राच्या अभ्यासात समतोल या संकल्पनेला अतिशय महत्त्व आहे। समतोल म्हणजे अशी अवस्था की जेथे एकदा स्थिरता प्राप्त झाली की ती टिकून राहते। अशा पद्धतीच्या या समतोलाचे दोन प्रकार आहेत, एक आंशिक समतोल आणि दोन सार्वत्रिक समतोल। पहिला प्रकार आंशिक समतोल। या समतोलात वस्तूंच्या किमतीमधील अंतरसंबंध किंवा परस्परावलंबन विचारात घेतले जात नाही, तर वैयक्तिक घटक म्हणून या ठिकाणी अभ्यास केला जातो। जेव्हा घटकामधील अंतरसंबंध पाहणे आवश्यक असते तेव्हा असा आंशिक समतोल निरुपयोगी ठरतो, तेव्हा सार्वत्रिक समतोलाचा आधार घ्यावा लागतो। आंशिक समतोल हा पहिला प्रकार। दुसरा प्रकार ज्याची आपण चर्चा करणार आहोत ते संकल्पना म्हणजे सार्वत्रिक समतोल। सार्वत्रिक समतोलात वस्तूंच्या किंवा घटकांच्या किमतीतील आंतरसंबंध विचारात घेतले जातात आणि एका बाजारातील बदलाचा दुसऱ्या बाजारातील संभाव्य बदलाचा अंदाज घेतला जातो, म्हणून यालाच सार्वत्रिक समतोल असेही म्हणतात। विशेष करून प्राध्यापक स्टिग्लरच्या मते सार्वत्रिक समतोल सिद्धांत म्हणजेच अर्थव्यवस्थेतील सर्वच घटकांच्या आंतरसंबंधाचा सिद्धांत होय। अर्थव्यवस्थेतील सर्व घटकांच्या आंतरसंबंधाचा सिद्धांत होय। उदाहरणार्थ मागणी, पुरवठा, किंमत, बाजार, घटक बाजार, गुंतवणूक अशा घटकांचा या ठिकाणी एकत्रित अभ्यास केला जातो। आता या सार्वत्रिक समतोलाचे काही गृहीतक आहेत आणि त्या गृहीतकांचा विचार करत असताना पहिलं गृहीतक या ठिकाणी आपण पाहणार आहोत। गृहीतक एक, मागणी निश्चित करणारे घटक स्थिर असतात। या समतोल संकल्पनेमध्ये जी काही मागणी केलेली आहे ते मागणी निश्चित करणारे घटक स्थिर असतात। त्यानंतर गृहीतक क्रमांक 2, उत्पादनाचे सर्व घटक एकजिनसी असतात। म्हणजे जे घटक उत्पादनासाठी आपण वापरणार आहोत ते एकजिनसी असतात। तिसरा आहे, उत्पादनाचे घटक पूर्ण गतिशील असतात। जमीन सोडली तर इतर घटक हे गतिशील असतात। त्यानंतरचं चौथं गृहीतक आहे, वस्तू बाजार व घटक बाजारात पूर्ण स्पर्धा असते। पाचवं गृहीतक आहे, स्थिर उत्पादन फल अस्तित्वात असतं। सहावं गृहीतक आहे, पूर्ण रोजगाराची अवस्था असते। आणि सातवं गृहीतक आहे, उत्पादन तंत्रात बदल होत नाही। जे टेक्निक आहे तुम्ही जे वापरलेलं आहात त्या टेक्निकमध्ये त्या तंत्रामध्ये फारसा बदल होत नाही। तर या गोष्टींच्यावरून सार्वत्रिक समतोलाच्या अवस्थेत विविध बाजारातील समतोल कसा साध्य होईल या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत। समतोल कसा साध्य होईल विविध मार्केटच्या बाबतीत। तर या ठिकाणी पहिला आहे विनिमयातील म्हणजेच उपभोगातील सार्वत्रिक समतोल किंवा वस्तू बाजारातील सार्वत्रिक समतोल, यालाच वस्तू बाजारातील समतोल। समजा वस्तू बाजारात एक्स आणि वाय या दोन वस्तू आणि ए आणि बी हे दोन उपभोक्ते असून एक्स आणि वाय या वस्तूंचा उपभोग घेत असतात। दोन उपभोक्ते ते एक्स उपभोग घेत असतात। यालाच 2x2 प्रतिमान असे म्हणतात। ही संकल्पना प्राध्यापक ॲडवर्थच्या आकृतीच्या साहाय्याने स्पष्ट केलेले आहे, ज्या ठिकाणी समवर्ती वक्र दोन समवर्ती वक्र एकमेकांना छेदतात आणि त्या अनेक समतोल बिंदूला जी कॉन्टॅक्ट रेषा असते तिला करार रेषा म्हणतात। आणि ही करार रेषा आणि समतोल झाला की ही पहिली अट पूर्ण होते आणि त्याच ठिकाणी वस्तू बाजारातील समतोल साध्य होतो। 2, उत्पादनातील सार्वत्रिक समतोल। या बाजारात दोन उत्पादन घटक एल व के असतात आणि दोन वस्तू आहेत एक्स आणि वाय। आकृतीत एक्स वाय वस्तूचे उत्पादन समुत्पादन वक्र मिळतात।
त्यांचा स्पर्शबिंदू जाणाऱ्या रेषेवर घटक बाजारातील समतोल मिळत राहतो. आणि मग या ठिकाणी त्या एक्स आणि वाय हे दोन घटक के, आणि या एक्स आणि वाय ह्या दोन वस्तू एल आणि के दोन घटक, आणि त्या ठिकाणी दोन समवर्ती वक्र, आणि त्याचा ज्या ठिकाणी समतोल होतो त्यालाच उत्पादनातील सार्वत्रिक समतोल किंवा या ठिकाणी घटक बाजारातील एक्स आणि एल आणि के हे दोन उत्पादनाचे घटक श्रम आणि भांडवल यांच्यातील समतोल, अशा पद्धतीनं हा समतोल या ठिकाणी तयार होतो. तिसरा समतोल आहे उपभोक्त्याचा समतोल. तिसरा समतोल आपण या ठिकाणी पाहणार आहोत, उपभोक्त्याचा समतोल. आणि यामध्ये आपण या तिसऱ्या प्रकारामध्ये जो प्रकार आहे त्यामध्ये उपभोक्त्याचा समतोल, की प्रत्येक उपभोक्ता हा विवेकी असतो आणि त्यामुळं तो आपल्या कमीत कमी उत्पन्नातून जास्तीत जास्त उत्पादन मिळवण्याचा प्रयत्न करत असतो, आणि त्यामुळं तो या ठिकाणी समतोल साध्य करण्याचा स्थितीमध्ये असल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि मग या उपभोक्त्याचा जो समतोल आहे त्या समतोलामध्ये या ठिकाणी आपण पाहत असताना प्रत्येक उपभोक्ता हा विवेकी आहे आणि त्या आपल्या उत्पन्नातून जास्तीत जास्त समाधान मिळवण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे त्याला बाजारामध्ये चांगलं काय वाईट काय कळतं, आणि मग त्यामुळं तो आपलं समाधान वाढवण्यासाठी सर्वोच्च समवर्ती वक्रावर जाण्याचा प्रयत्न करतो. आणि त्याच ठिकाणी जे दोन वक्र एकमेकांचा स्पर्श करतात तो समतोल बिंदू साध्य करण्याचा प्रयत्न करतात, तेथेच उपभोक्त्याचा समतोल हा साध्य होतो. पुढचा आहे उद्योग पेढीचे संतुलन. सर्वच घटकातील समतोल पूर्ण स्पर्धेत घटक बाजारात मागणी पुरवठ्याच्या तर उपभोक्ता व उद्योजकाच्या समतोलाच्या माध्यमातून येते. या ठिकाणी उद्योग पेढीचा समतोल फार महत्त्वाचा आहे आणि त्या ठिकाणी मागणी पुरवठा यांचाही विचार केला जातो. आणि मग या ठिकाणी एक सूत्र दिलेलं आहे, मागणी बरोबर एफ कंसात P1 P2 P3 Pn. म्हणजेच एका वस्तूच्या मागणीवर अगणित वस्तूंच्या किमतीचा प्रभाव पडतो आणि त्यामुळं पुरवठासुद्धा एस बरोबर एफ P1 P2 P3 Pn म्हणजे वस्तूच्याही पुरवठ्यावर अनेक घटकांच्या किमतीचा प्रभाव पडतो. जसं वस्तूच्या मागणीवर अनेक वस्तूंच्या किमतीचा प्रभाव पडतो तसेच पुरवठ्यावर सुद्धा अनेक घटकांच्या किमतीचा प्रभाव पडतो आणि त्याच्या माध्यमातून ही समतोल साध्य होतो. ही जी काही संकल्पना आहे सार्वत्रिक समतोलाची, ही संकल्पना आपण एका आकृतीच्या माध्यमातून स्पष्ट करणार आहोत. थोडक्यात तर सार्वत्रिक समतोल एका वैयक्तिक वस्तूंची किंवा घटकांची किंमत विचारात न घेता संपूर्ण उपलब्ध असणाऱ्या वस्तू आणि घटकांच्या किमतीचाच या ठिकाणी विचार करत असण्याचे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. या ठिकाणी आपल्याला आकृती आहे, ही आकृती आपल्याला स्पष्टपणे दिसते. या आकृतीमध्ये जे वर्णन करायचं आहे त्यामध्ये पहिला OY अक्ष आहे, या अक्षावर Y वस्तूचे नग आहेत. OX अक्ष आहे, या अक्षावरती X वस्तूचे नग असल्याचे आपल्याला दिसून येते. आणि या आकृतीच्या माध्यमातूनच आकृतीचे विश्लेषण आपल्याला या ठिकाणी समोर दिसतं आहे की OY वरती Y वस्तूचे नग, OX वरती X वस्तूचे नग. जी रेषा आहे किंमत रेषा म्हणतात, PL ही जी रेषा आहे तिला किंमत रेषा म्हणतात. त्याच्यानंतर PCC कंसात AB जो वक्र आहे याला उत्पादन शक्यता वक्र म्हणतात आणि दुसरा IC वक्र आहे त्याला समवर्ती वक्र म्हणतात. बघा परत एकदा, OY अक्षावर Y वस्तूचे नग, OX अक्षावर X वस्तूचे नग, PL रेषा त्याला किंमत रेषा, PCC कंसात AB त्याला उत्पादन शक्यता रेषा, IC त्याला समवर्ती वक्र म्हणतात. ज्या ठिकाणी किंमत रेषा आणि उत्पादन शक्यता वक्र समवर्ती वक्र एकमेकांना या बिंदूत स्पर्श करतात आणि एकमेकाला छेदतात, तेथेच उपभोक्त्याचे समाधान झालेले आपल्याला पाहायला मिळते. त्या ठिकाणी E हा जो बिंदू आहे या बिंदूतच उपभोक्त्याचा समतोल बिंदू आपल्याला पाहायला मिळते. तिन्ही समवर्ती वक्र, किंमत रेषा, उत्पादन शक्यता रेषा तिन्ही त्या ठिकाणी एकत्र आलेले आहेत. आणि त्याच वेळेला हे सूत्र तयार झालं, MRS बरोबर
PX भागिले PY, MRS बरोबर PX भागिले PY. मग या उद्योगाचा समतोल ज्या ठिकाणी उत्पादन शक्यता वक्र PCCAB व किंमत रेषा पियर एकमेकांना छेदतात तेथेच पेढीचा समतोल होतो आणि तो ई हा बिंदूने दर्शवलेला आहे. ई या बिंदूने ही समतोल अवस्था दर्शवलेली आहे. ई या बिंदू उत्पादन शक्यता वक्रावर आहे आणि याचा अर्थ देशातील सर्वच उत्पादन साधने पूर्ण क्षमतेने वापरली जातात व या साधनांचा अपव्यय होत नाही. जी काही साधनं आहेत ती आदर्श पद्धतीने कार्यक्षम होतात, त्या ठिकाणी कोणताही अपव्यय होत नाही. अशा पद्धतीनं सार्वत्रिक समतोलाच्या ह्या संकल्पना आणि त्यामध्ये असणारे समतोल संकल्पना आणि आकृतीच्या माध्यमातून ही संकल्पना स्पष्ट करलेली आहे. ही जी संकल्पना आहे सारांश रूपाने बघितलं तर पूर्ण स्पर्धेच्या बाजारातील आकृतीत दर्शवल्याप्रमाणे वस्तू बाजार, उपभोक्ता, घटक बाजार, उत्पादन, मागणी, पुरवठा, समतोल ह्या सर्वच घटकांचा ठिकाणी एकत्रित विचार करत असल्याचं आपल्याला दिसून आलेलं आहे. धन्यवाद.